नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत करते. आज आपण एक पंजाबी पदार्थ बनणार आहे. साधा सोपा पुलाव आहे. त्यात काही जास्त स्पायसेस नाही आहे. थोडेसे अख्खे आपण स्पायसेस घालतो आहे, तर त्याचंच फक्त फ्लेवर येईल. तर सोपा आहे, तुम्ही करा, बघा, आवडेलच तुम्हाला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. 2 वाट्या आहे. तर स्वच्छ धुवून मी एक 10 मिनटं पाण्यात भिजत ठेवलेलं आहे. ते आपण आता ड्रेन करून घेऊया. त्यातलं पाणी सगळं काढून घेऊया. तर भिजत ठेवलं तर तो दाणा तुटत नाही, म्हणून आपण थोडा भिजत ठेवला तर चांगला होतो. आणि आता भाज्यांमध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा आहे, त्याचे स्लाइस करून घेतलेले. अर्धी वाटी बीन्स स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. अर्धी वाटी मटर आहे. अर्धी वाटी गाजर आहे. फ्लावर आपण 1 वाटी घेतलेला आहे, कारण तो चोरून कमी होतो. थोडेसे काजूचे तुकडे आहेत. 2 चमचे तूप आहे आणि मीठ लागणार आहे. आणि मसाल्यामध्ये आपल्याला 2-3 वेलची आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा आहे, 3 ते 4 लवंग आहेत, 8-10 काळी मिरी आहेत, 1 तेजपान आहे. आणि आपल्याला सर्व करताना आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. हे जाड बुडाचं थोडं भांडं घ्यायचं आहे. हे सँडविच बॉटम भांडं आहे. तर जाड बुडाचं घेतलं तर ते खाली पुलाव लागणार नाही, म्हणून जाड बुडाचं घ्यायचं आहे. त्याच्यात आता 2 चमचे आपण तूप घालतोय. आणि कांदा आहे स्लाइस केलेला, तर चांगल्या गुलाबी रंगावर आपण तळून घेणार. आता गोल्डन कलरचे झालेले आहे कांदे स्लाइस, त्यात आपण काजू तळून घेऊया. हे काजू पण झालेले आहेत, ते काढून घेऊया. त्याच तुपात दालचिनीचे तुकडे, वेलची, लवंग, काळी मिरी आणि तेजपान घालूया. खडा मसाला घातला की फ्लेवर छान येतो पुलावाला. तर त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 आपण व्हेजिटेबल घालूया. बीन्स, गाजर, थोडे शिजायसाठी म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. एखादा मिनिट परतून झाल्यावर आपण त्याच्यात मटर घालूया. हे फ्लावर, मटर आणि फ्लावर घातल्यावर 1 मिनिट अजून परतले आपण. त्यात आपण तांदूळ घालून फ्राय करूया. त्यात मी 2 वाट्या तांदूळाला साधारण 4 वाट्यापेक्षा कमी पाणी घालते. 3.5 वाट्या. ते गरम करून घेतलेले पाणी, ते गरम पाणी घालते. मोजून बघितलं तर 450 मिलीलिटर आहे. तर आता हे झाकून आपण शिजवून घेऊया. तर थोडासा शिजला आहे, तर आपण चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही कुकरमध्ये करणार तर 3च वाट्या पाणी पुरेल. मी बाहेर करते म्हणून 3.5 वाट्या घातले. 10 मिनटं झालेली आहेत. आपला पुलाव झालेला आहे. उरलेलं थोडंसं तूप त्याच्यावर सोडूया आणि मिक्स करून घ्या. मस्त मोकळा आणि मऊ असा पुलाव झालेला आहे. व्हेजिटेबल पुलाव आहे. आणि आपण एवढ्या भाज्या घातल्या तरी ह्याच्यात भात शिजल्यावर ते कमीच वाटतात बघा. हे मुलांना बेस्ट ऑप्शन आहे. आणि काही स्पायसी नाही आहे, तर मुलं आवडीने खातील. आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. या पुलावावर तुम्ही दाल फ्राय करू शकता, रायता देऊ शकता, पनीर मटर, आलू मटर अशी भाजी देऊ शकता.
तर त्याच्यावर हा तळलेला कांदा घालून आपण सर्व करूया. थोडेसे काजू, थोडीशी कोथिंबीर मसाला. असा हा गरमागरम पुलाव रेडी झालेला आहे. खूप छान आहे, साधा आहे, सोपा आहे. त्याच्यावर तुम्ही स्पायसी भाजी किंवा पनीर मटर, दाल फ्राय, दही रायता असं खाऊ शकता. मस्त झालेला आहे, एकदम मऊ आणि मोकळा झालेला आहे. तर तुम्ही करून बघा, मला नक्की आवडेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.